सगळ्यात आधी तुम्ही हा मोर आंबा बघा, काय मस्त रसरशीत तयार झालेला आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतो. नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने हापूस आंब्याचा मोर आंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत. बाहेरची सॉस किंवा जॅम देण्यापेक्षा मुलांना असे तुम्ही पारंपरिक पदार्थ बनवून खाऊ घातले तर नक्कीच त्यांना ते आवडतील आणि त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी बघा, मी इथे 6 आंबे घेतले आहेत. तर शक्य झाल्यास हापूस आंब्याचाच वापर करा. तर हे हापूस आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पूर्णपणे कोरडे करायचे आहे. आता याची वरची साल चाकूने काढून घ्या किंवा अशी सोलणीने आपल्याला काढून घ्यायची आहे. तर खूप जास्त पिकलेले आंबे घेतले ना तर हा मोर आंबा खूप गोड तयार होतो. त्यामुळे हलकेसे कच्चे घ्यायचे, म्हणजे अर्धवट कच्चे असल्यामुळे ना यांची चव आंबट गोड खूप छान लागते. आता या सगळ्या आंब्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी सगळी बघा साल मी काढून घेतली आहे. कट करताना आहे ना मी इथे चौकोनी तुकड्यांमध्ये कट केला आहे. तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही कट करू शकतात, पण साधारण 1-1 इंचचे आपल्याला याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतं की हा अगदी व्यवस्थित खाताना किंवा वाढताना आपल्याला व्यवस्थित वाढता येतो. या पद्धतीने मी चौकोनी तुकडे केले. हवं तर तुम्ही लांबट 1-1 इंचचे याचे तुकडे करू शकतात. बघा, हा मोर आंबा आहे ना अप्रतिम चवीचा लागतो. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. आता आहे ना आपल्याला मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही एखाद्या भांड्याने ना ह्या आंब्याच्या फोडी मोजून घेऊ शकतात किंवा मग असा मेजरिंग कप किंवा वाटीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे. मोजत असताना हलक्या हाताने दाब देऊन आपल्याला कपामध्ये हे आंब्याच्या फोडी भरून घ्यायच्या आहे. तर या ठिकाणी आपण 3 कप इतक्या या फोडी घेतलेल्या आहे आंब्याच्या. आता यासाठी साखर किती घ्यायची, तर आपल्याला 1.5 पट साखर घ्यायची आहे. तर 4.5 कप मी या ठिकाणी मोजून साखर घेतलेली आहे. अगदी योग्य प्रमाण आहे. अगोड हा हापूस आंब्याचा मोर आंबा चांगला लागत नाही, त्यामुळे हेच प्रमाण तुम्ही एकदा वापरून करून बघा. आता आहे ना जाडबुडाच्या कढईमध्ये आपल्याला ही सगळी साखर टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं. तर मी साधारण 1.5 कप इतकं यामध्ये पाणी टाकलं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची. सुरुवातीला साखर फक्त मेल्ट करून घ्यायची आहे. हे बघा, साखर मेल्ट झाली की आता आपण आहे ना हा पाक जो आहे तो स्वच्छ करून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं, चिमूटभर सॅट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व टाकून घ्यायचं आहे आणि हलकंसं याला असं मिक्स करायचं आणि 1 मिनिटासाठी हे सॅट्रिक ॲसिड यामध्ये मेल्ट होईल इतपत आपल्याला ढवळत राहायचं आहे. आता बघा, याला असा फेस आला आहे, वरती अशी मळी आली ना ती आपल्याला मैद्या चाळणीने गाळून घ्यायची आहे. म्हणजे आपला हा जो पाक किंवा हा साखरेचं पाणी आहे ना ते स्वच्छ होतं. आता आपण याचा पाक तयार करायला ठेवणार आहोत. तर त्याच कढईमध्ये आपल्याला गाळून घेतलेलं हे साखरेचं पाणी टाकायचं. आत्ता गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि 1 तारी पाक होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने थोडंसं सुरुवातीला असं चिकट लागतो आहे. साधारण 10 मिनटं झाले आहे लो फ्लेमवर. मध्ये ना मी गॅस थोडा मीडियमही केला होता. आता बघा, 1 तारी पाक आपला कम्प्लिटली इथे तयार झालेला आहे. आता अजून एक ट्रिक दाखवते. असा तार तुटला पाहिजे, नाही तर चमच्याचा जो सगळ्यात शेवटचा ड्रॉप आहे ना तो असा हळुवारपणे आणि असा तार पडेल इतपत तो पडला पाहिजे. इतपत आपण पाक शिजवून घेतला आहे. आता यामध्ये ना आपल्याला चिरून घेतलेल्या हापूस आंब्याच्या फोडी टाकायच्या आहे. आता सुरुवातीला पुन्हा आहे ना हा पाक जो आहे ना तो पातळ होतो आंब्याच्या फोडी टाकल्यावर. पुन्हा आपल्याला याला अगदी मधासारखा घट्ट होईपर्यंत शिजवायचा आहे. सुरुवातीला तुम्ही रंग बघू शकता, या फोडींचा असा पिवळसर आहे. जसा हा शिजतो ना यांचा रंगसुद्धा बदलतो आणि असा घट्टसर आपला हा पाक तयार होतो. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जसं ह्या फोडी शिजतात ना त्या थोड्याशा पाकामध्ये खाली गेल्यासारख्या दिसतात, म्हणजे समजावं की आपला हा मोरांबा रेडी झालेला आहे आणि मग गॅसची फ्लेम बंद करायची आहे. जर तुम्ही सुरुवातीला यामध्ये सॅट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व टाकलं नसेल तर मोरांबा तयार झाला की तो गॅसवरून उतरवायचा आणि मग अर्धा चमचा लिंबाचा रस यामध्ये ॲड करायचा आहे. म्हणजे आपला हा जास्त दिवस तर टिकतो, पण यात साखरेचे क्रिस्टल्स तयार होत नाही. हा 3-4 महिने तुम्ही रूम टेम्परेचरवर स्टोअर करून याचा आस्वाद घेऊ शकतात. फ्रीजमध्ये हा 6-7 महिनेसुद्धा खराब होत नाही. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून तर सांगाच. पण अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.